नमस्कार मित्रमैत्रिणींनो, नम्रता क्रिएशन या माझ्या चॅनलला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। आजचा आपला विषय आहे मोत्यांची मैरप बनवायची, समईभोवतीची मैरप। ती कशी बनवायची ते आज आपण शिकणार आहे। त्याच्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया। पांढरे मोती, रंगीत मोती दोन कलरचे मोती आपल्याला लागणार आहे। मी लाल आणि पिवळा कलर घेतलेला आहे। हे तिघही 6 नंबरचे मोती आहे। नायलॉन धागा घेतला आहे, तो 30 नंबरचा आहे। कात्री घेतलेली आहे आणि सुई घेतलेली आहे। ही सुई माझी 2 नंबरची आहे। चला तर मग आपण मैरप बनवायला सुरुवात करूया। त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला मग आपण आता मैरप बनवायला सुरुवात करूया। हे पहा, मी सुई घेतलेली आहे। सुईमध्ये धागा ओढून घेतलेला आहे। धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे। आता आपल्याला धाग्यामध्ये एक पांढरा, हे पहा, हा एक पांढरा मोती आणि 2 रंगीत मोती, मी 2 लाल कलरचे मोती इथे घेतलेले आहे ओवायला। हे पहा, आणि एक पांढरा मोती आणि 2 लाल मोती, असे आपण एकूण 6 मोती पहिल्यांदा धाग्यात ओढून घेतले। पहा, एक पांढरा, 2 लाल, एक पांढरा, 2 लाल। आता आपण ही आपली गोलाची डिझाईन वेगळ्या आकाराची होणार आहे। हा जो गाठ पाडलेली आहे, त्याच्याजवळचा हा जो पांढरा मोती, त्याच्यातून आपण सुई अशी बाहेर काढलेली आहे। पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतली आणि अशी आपली ही डिझाईन इथे तयार झाली। वरती 2 लाल, खाली 2 लाल, हा चौकोन झाला मध्ये आणि साईडला 2 पांढरे। आता आपल्याला हे 2 वरचे 2 लाल मोती आहे, त्याच्यातून सुई समोरच्या दिशेने बाहेर काढायची। पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे। धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे। अशी डिझाईन झाली। इथे आपण 6 मोती ओढले। आता आपल्याला 2 लाल, एक पांढरा, 2 लाल, असे 5 मोती ओढून गोल बनवायचे आहे। तुम्हाला जितकी मैरप मोठी करायची तितकी तुम्ही मोती गोल करू शकतात। तुम्हाला ताटाभोवतीची सुद्धा ही मैरप करू शकतात आणि समईभोवती सुद्धा ही मैरप आपण करू शकतो। आता आपण 2 लाल, एक पांढरा आणि 2 लाल, असे 5 मोती ओढून घेणार आहे। आणि हा जो मधला पांढरा मोती, त्याच्यातून आपण सुई अशी वरती बाहेर काढलेली आहे। पहा, अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर आपण ह्या 2 लाल मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे। हे 2 लाल मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढणार आहे, सरळ समोरच्या दिशेने। हे पहा, अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे। धागा ओढून घ्यायचा आहे। परत आपण 2 लाल, एक पांढरा आणि 2 लाल, असे 5 मोती ओढून घेतलेले आहे। पहा, आणि ह्या पांढऱ्या मोत्यातूनच आपली सुई अशी वरच्या दिशेने बाहेर निघालेली आहे। धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे। आता मी तुम्हाला हे 3 गोल शिकवलेले आहे, हे तुमच्या आता लक्षात आले असतीलच। आता मी तुम्हाला त्याच्यातली डिझाईन सांगते कशी बनवायची ते। हे पहा, हे 3 गोल आपले झालेले आहे। तुम्ही असे जितकी तुम्हाला समईची मैरप बनवायची तितकी अशी मैरप बनवू शकता हे गोल करून। आता आपण हे गोल केलेले आहे। ही पट्टी आपण फिरवून घ्यायची। हा पांढरा मोती आहे, ह्याच्यातून सुई बाहेर काढायची। पहा, 3 गोल तुम्हाला शिकवलेले आहे। आता ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढली आपण आणि खालची डिझाईन मी तुम्हाला सांगते आता मैरपची। ह्या 2 लाल मोत्यांच्या मध्ये आपल्याला सुई काढायची आहे बाहेर। ही अशी आपण सुई काढून घेतलेली आहे। हे पहा, ह्या 2 लाल मोत्यांच्या मधून सुई बाहेर काढलेली आहे। हा धागा दिसतो आहे। आता आपण 2 पिवळे मोती धाग्यामध्ये ओढून घेणार आहे।
हे पहा, हे 2 पिवळे मोती ओवून घेतले आणि 6 लाल मोती आपण ओवून घेणार आहे. डिझाईन एकदम सोपी आहे मैत्रिणींनो. तुम्हाला आवडल्यास कॉमेंट्समध्ये कळवा. कलर कॉम्बिनेशन सांगा, जमले चांगले दिसले का, आणि प्लीज सबस्क्राईब करा. हे पहा, आता आपण 6 रंगीत मोती लाल रंगाचे ओवून घेणार आहे. हे 6 मोती आपण लाल ओवले, 2 पिवळे, 6 लाल, आणि आता 3 पिवळे मोती आपण ओवून घेणार आहे. हे पहा, हे 3 पिवळे मोती मी ओवून घेतलेले आहे. आता काय करायचं मैत्रिणींनो, हे 3 पिवळे मोती बाजूला करायचे आणि हा जो लाल मोती आहे ह्याच्यातून सुई आपण बाहेर काढायची. ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे वरच्या दिशेने. अशी सुई बाहेर काढल्यानंतर आता आपल्याला इकडे 5 लाल मोती ओवून घ्यायचे आहे. मी तुम्हाला ही छोटी डिझाईन दाखवते कशी करायची ती. हे पहा, आता आपण इथे 5 मोती लाल ओवून घेणार आहे. हे 5 मोती आपण ओवून घेतलेले आहे. हे पहा, हे 5 आणि हा 1 धरून असे 6 मोती आपल्या इकडे आहेत. आणि हे जे 2 वरचे पिवळे मोती आहे ह्याच्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. ही अशी सुई आपण बाहेर काढली आहे. पहा, दिसली का सुई बाहेर काढलेली, आणि धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. हा धागा असा आपण ओढून घेतला. आणि आता काय करायचं, आता हे जे 2 लाल पांढऱ्याच्या खालचे हे 2 लाल मोती आहेत त्याच्यातून सुई आपण बाहेर काढणार आहे. पहा, पांढऱ्याच्या खालचे हे 2 लाल मोती, आणि जिथे मोती नाही तिथे सुद्धा आपली सुई बाहेर आलेली आहे. आणि इथे आपल्याला नवीन डिझाईन करायची आहे. आता नवीन डिझाईन कशी करायची पहा, मी तुम्हाला सांगते. परत आता आपण 2 पिवळे मोती हे पहा, मी इथे गाठ पाडून घेतलेली आहे. धागा संपला म्हणून मी धागा ओवून घेतलेला आहे. छोटीशी डिझाईन करायची आहे, शिकवायची आहे, पण त्यातही धागा संपलेला आहे तर मी धागा जॉईन करून घेतलेला आहे. आणि आता तुम्हाला पुढचा भाग शिकवते कसा करायचा तो. आता आपण ह्या 2 लाल पांढऱ्याच्या खालचे 2 लाल मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली. ह्या 2 लाल मोत्यांच्यामध्ये जिथे पांढरा मोतीने त्याच्या खाली आपली सुई निघालेली आहे. आता आपण 2 पिवळे मोती ओवून घेणार आहे. पहा, हे 2 पिवळे मोती ओवून घेतले आणि 2 लाल मोती ओवून घ्यायचे आहे. हे 2 लाल मोती ओवून घेतले. आणि आता पहा मैत्रिणींनो, आता आपण ही जी पाकळी तयार केलेली आहे ह्या पाकळीतला हा तिसरा मोती ह्याच्यातून आपण सुई खालच्या दिशेने बाहेर काढणार आहे. पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आणि आता आपल्याला परत 3 मोती लाल रंगाचे ओवायचे आहे. हे 3 मोती आपण ओवून घेतलेले आहे. आणि परत 3 पिवळे मोती आपल्याला ओवायचे आहे. हे पहा, हे 3 मोती ओवले आणि हे 3 मोती साईडला करून ह्या एका लाल मोत्यातून सुई वरती काढायची आहे. अशी सुई आपण वरती काढून घेतलेली आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल. आता तुम्ही इथपर्यंत करा, मी तुम्हाला पुढचा भाग दाखवते. हे पहा, आपण इथपर्यंत आलेलो आहे. ह्या पांढऱ्या मोत्यातून पांढऱ्याच्या मोत्याच्या खालून ह्या 2 लाल मोत्यातून सुई बाहेर काढली. आणि जिथे पांढऱ्या मोतीने त्याच्या खाली जे हे 2 लाल मोती आहे तिथे आपली सुई आलेली आहे. आता आपण परत धाग्यामध्ये 2 पिवळे मोती ओवून घेणार आहे.
2 लाल मोती ओवून घेणार आहे. पहा, हे 2 लाल मोती. आणि नेहमीप्रमाणे ही जी पाकळी केलेली आहे 1 2 3 4 5 6 हे 6 मोती आहेत. तर ते 1 2 3 ह्या 3 नंबरच्या मोत्यातून सुई आपल्याला खाली आणायची आहे. पहा, ह्या 3 नंबरच्या मोत्यातून सुई आपण खाली काढून घेतली. पहा, आणि धागा ओढून घ्यायचा आहे. ही अशी इथे डिझाईन तयार झाली. आता परत आपण धाग्यामध्ये 3 लाल मोती ओवून घेऊ. हे 3 लाल मोती ओवून घेतले. 3 पिवळे ओवून घेणार आहे. हे 3 पिवळे ओवून घेतले. आणि आता परत आपण पहा, हे 3 पिवळे मोती साईडला करून ह्या एका लाल मोत्यातून सुई वरती काढणार आहे. हा एक लाल मोती ह्याच्यातून सुई वरती काढली. धागा ओढून घ्यायचा आहे, म्हणजे आपला हा खालचा आकार व्यवस्थित असा तयार होतो 3 मोत्यांचा. हां, आणि आता आपण परत 5 लाल मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे. इथपर्यंत आपल्याला तीच प्रोसिजर करायची आहे. हे 5 मोती आपण ओवून घेतले. पहा, हे पहा, हे 5 मोती ओवून घेतलेले आहे. आणि परत हे जे 2 पिवळे मोती आहे ह्याच्यातून सुई आपण वरती बाहेर काढणार आहे. हे 2 पिवळे मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली अशी. ही पहा, धागा काढा ओढून घ्यायचा आहे. आणि परत हे जे हा जो पांढरा मोती आहे त्याच्या खालचे हे 2 लाल मोती आहेत त्याच्यातून सुई बाहेर काढायची. जिथे पांढरा मोती नाही तिथे आपल्याला परत 2 पिवळे मोती ओवून घ्यायचे आहे. हे 2 पिवळे मोती, 2 लाल मोती आणि ह्या पाकळीतला 3 नंबरचा मोती ह्याच्यातून सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची. पहा, ही अशी सुई आपण खाली काढून घेतलेली आहे. आणि आता परत आपण 3 लाल मोती ओवून घेणार आहे. हे 3 लाल मोती ओवून घेतले आणि 3 पिवळे मोती आपण ओवून घेणार आहे. आणि परत आता आपण हे 3 पिवळे मोती ओवून घेतल्यानंतर हे साईडला करायचे. त्याच्यावरचा हा जो लाल मोती त्याच्यातून सुई परत बाहेर काढायची वरच्या दिशेने. अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आणि धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. ही अशी आपली खालची डिझाईन तयार झाली. आता परत आपण 5 लाल मोती धाग्यात ओढून घेणार आहे. काही नाही, फक्त मोती किती ओवायचे आणि कोणत्या मोत्यातून सुई एकदाच बाहेर काढायची ते पाहायचं आहे. आणि आपली अशी ही डिझाईन तयार होत आलेली आहे. हे 5 मोती ओवून घेतले. पहा, आणि ह्या 2 पिवळ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. वरती अशी सुई बाहेर काढलेली आहे. एकदा पिवळ्या मोत्यातून वरती काढायची आहे, एकदा खाली 3 नंबरने मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. आणि 3 पिवळे मोती ओढल्यानंतर ह्या एका लाल मोत्यातून सुई परत वरती बाहेर काढायची आहे. एवढं तुम्ही लक्षात ठेवा. हे पहा, आता आपण ह्या 2 पिवळ्या मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे. आणि हे हा पांढरा मोती ह्याच्या खालचे हे 2 लाल मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली. आणि जिथे मोती नाही तिथे आपल्याला सुई परत बाहेर काढायची आहे. अशी सुई आपण ह्या 2 मोत्यांच्या मध्ये काढलेली आहे. आणि आता परत आपल्याला 2 पिवळे मोती, 2 लाल मोती असे 4 मोती आपण आता ओवून घेतलेले आहे. पहा, 2 पिवळे, 2 लाल. आणि आता परत ह्या पाकिटला 1 2 3 हा 3 नंबरचा मोती ह्याच्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची आहे खालच्या दिशेने. अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. दिसते ना तुम्हाला सुई कोणत्या मोत्यातून काढली? पहा, 3 नंबरचा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आणि आता परत 3 लाल मोती ओवायचे आहे.
हे 3 लाल मोती ओवले, 3 पिवळे ओवायचे. आणि परत आपण हे 3 मोती साईडला करून त्याच्यावरचा हा जो लाल मोती आहे त्याच्यातून सुई परत अशी बाहेर काढून घेणार आहे. पहा, वरच्या दिशेने अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. ही इथे आपली डिझाईन तयार झाली. पहा, 3 मोत्यांची. आता परत आपण 5 लाल मोती धाग्यामध्ये ओवून घेऊ. हे 5 मोती आपण ओवून घेतले पहा. आणि आता परत आपण ह्यावरच्या 2 पिवळ्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढणार आहे. अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे पहा. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. ही अशी सुई बाहेर काढली दिसली तुम्हाला. आणि हा जो पांढरा मोती त्याच्याखालचे हे 2 लाल मोती त्याच्यातून सुई आपण परत अशी बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता परत आपल्याला धाग्यामध्ये 2 पिवळे मोती, 2 लाल मोती, असे 4 मोती आपण ओवून घेतलेले आहेत. आता आपल्याला खालच्या दिशेला यायचं आहे. तर ही जी पाकळी केली ह्याच्यातला 1 2 3 हा 3 नंबरचा मोती आहे. ह्याच्यातून आपल्याला सुई खाली घ्यायची पहा. अशी आपली ही डिझाईन आता इथे होत आलेली पहा. आणि आता परत आपण 3 लाल मोती ओवून घेणार आहे. हे 3 लाल मोती आपण ओवले आणि 3 पिवळे मोती ओवून घ्यायचे आहे. हे 3 पिवळे मोती ओवून घेतले. आणि परत आता आपण हे 3 पिवळे मोती साईडला करायचे आणि ह्या लाल मोत्यातून सुई अशी वरती बाहेर काढायची आहे. हा लाल मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली पहा. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. इथे ही डिझाईन तयार झाली. आणि आता परत आपण धाग्यामध्ये 5 लाल मोती ओवून घेणार आहे. हे 5 मोती आपण ओवून घेतले. आणि हे 2 पिवळे मोती ह्याच्यातून सुई आपण वरच्या दिशेने बाहेर काढली पहा. ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता परत आपण हे जे 2 पांढऱ्याच्या खालचे 2 लाल मोती आहे त्याच्यातून सुई अशी बाहेर काढून घेतलेली आहे. ह्या 2 लाल मोत्यांच्या मध्ये अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता इथे आपण 2 पिवळे, ही आपली शेवटची डिझाईन आहे पहा. हे 2 पिवळे, 2 लाल, असे मोती ओवलेले आहे. आणि ह्या पाकिटला हा 3 नंबरचा मोती मधला त्याच्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. हा 3 नंबरचा मोती त्याच्यातून आपण सुई खालच्या दिशेने बाहेर काढली पहा. ही अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर धागा ओढून घ्यायचा आहे. आणि आता परत आपल्याला 3 लाल मोती, 3 पिवळे मोती, असे ओवून घेतले आपण. आणि आता परत हे 3 मोती साईडला करायचे पिवळे. आणि हा जो त्याच्यावरचा लाल मोती त्याच्यातून सुई अशी वरती काढायची पहा. ही अशी सुई आपण वरती काढून घेतलेली आहे. आता आपली ही शेवटची पाकळी तयार होते आहे. आता आपण परत लाल 5 मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे. हे 5 मोती आपण ओवून घेतले पहा. आणि हे जे वरचे 2 पिवळे मोती आहे, हे 2 पिवळे मोती ह्याच्यातून आपण सुई अशी वरती काढली.
आणि आता आपण ह्या पांढऱ्या लाल मोत्यातून सुईवरती काढू आणि ह्या पांढऱ्या मोत्यातून सुद्धा शेवटी सुई काढलेली आहे आणि आता इथे आपली डिझाईन झालेली आहे. आपण इथे गाठ पाडून घेणार आहे. गाठ कशी पाडायची मी तुम्हाला सांगते. हे पहा, ही सुई काढलेली आहे. हा धाग्याचा गोल तयार झाला, त्याच्यातून सुई बाहेर काढलेली आहे, धागा ओढून घेतलेला आहे आणि गाठ पाडली गेलेली आहे. उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेणार आहे. ही अशी आपली छोटीशी महिरप आज मी तुम्हाला शिकवलेली आहे पहा. आणि ही अशी आपली निरांजनी भोवतीची महिरप तयार झालेली आहे. हे पहा आपली निरांजनी भोवतीची महिरप. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मैत्रिणींनो धन्यवाद.